इव्हिनिंग, संध्याकाळची वेळ झालेली आहे. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना परत एकदा. तर आज आहे होळी, तर होळीचा आता स्वयंपाक चालू करायला पाहिजे. तर सगळ्यात पहिला सगळं घर स्वच्छ करून घेते, म्हणजे संध्याकाळचं लोट झाड वगैरे. भांडी आहेत. आता संध्याकाळी पोहे केले होते, यांना पाहिजे होते, मीराला पाहिजे होते, सकाळी पाहिजे होते. मग म्हटलं तर सकाळपासून मी डोसा केला होता, डोसा वगैरे केले होते. जेवणाला पण तेच होतं आणि नाश्त्याला काय इडली वगैरे सगळ्यांनी खाल्ली होती. तर मीराला पोहे पाहिजे होते सकाळी. मग तिला म्हणलं आता डोसा वगैरे केलेला आहे मिरू, ते खा म्हणलं, आणि संध्याकाळी तुला पोहे करतो म्हणलं. तर ती अजून झोपले. ती उठल्यानंतर न खाईल. आम्ही तर खाल्ले आता. आणि आता भांडी पण आहेत अजून, आणि स्वयंपाक पण करायचा आहे पोळ्यांचा, पण जरासंच करणार होतं, जास्त करणार नाही, कारण एक टाईमचंच करायचं आहे. तर कसं मी पोळ्यांचं माप घेते, डाळ वगैरे किती घालते, किती पोळ्या होतात, कितीमध्ये, तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तर चला आता लागूया कामाला. तर अनेक गोष्ट सांगायची, म्हणजे मी प्रत्येक वेळी ना कुठल्या पण व्हिडिओमध्ये असं सांगायला विसरते की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, हे सगळं सांगायला विसरत असते. तर त्यासाठी आज मी पहिल्यांदा व्हिडिओला चालू करतानाच सांगितलं. नंतर ना म्हणजे सांगायची गरज नाही. मला नाही वाटत की असं प्रत्येक वेळी आपण सांगावं. ज्याला आपला व्हिडिओ आवडतो, ज्याला आपण आवडतो, तो सबस्क्राईब करूनच जातो. तर आपण सांगून सबस्क्राईब करून घ्यायचं नाही करायचं आहे मला. तर त्यासाठी मी कुणालाच माझे व्हिडिओ शेअर केलेले नाही आहेत, म्हणजे व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला वगैरे आपण स्टेटसला, स्टोरीला वगैरे ठेवतो, इंस्टाग्रामला कुणालाही शेअर केलेले नाही आहेत. ज्याला स्वतःहून दिसतील तो मला विचारेल किंवा फोन करेल किंवा सबस्क्राईब करेल किंवा मला सांगेल की मी तुझे व्हिडिओ बघतो असं म्हणून. तर ही एक गोष्ट आहे यूट्यूबबद्दल. लोटून वगैरे झालं, आणि आमची बघा ही झोपाळू पोरगी उठलेली आहे. मिरू चिव माझी उठलेली आहे आता, आणि आता छान छान पोहे खाणार आहे ती. होय की नाही पिलू? खाणार ना? हां, पोहे खाणार आहे. तर आज पोळी करण्यासाठी या वाटीने 2 वाटी डाळ घेणार आहे मी. नेहमी ग्लासने घेते, पण या ग्लास कुठं तर सगळे घासायला पडले वाटतं तिथं. तर या वाटीने घेणार आहे. तर माझं कसं असते की 1 वाटी डाळ असेल तर 1 वाटी गूळ वापरते मी डाळ, म्हणजे पुरणासाठी. तर आज 2 वाटी डाळ घेणार आहे. तर आता मला डाळ शिजायला घालणार, कारण इकडे डाळ होते तोपर्यंत माझी तिकडे भांडी पण घासून होतील. तर दोन्ही काम होतील, भांडी घासून मग डाळ घालायचं, मग नंतर सगळं काम करायचं नको म्हणतात. तर आता सगळं स्वच्छ झालेलं आहे घर. आणि आता ऊन एवढा आहे की मला त्रास व्हायला लागलाय, चक्कर मारायला लागले, आणि दम पण भरायला लागलाय जर असं. तर दवाखान्याला जाऊन यायला पाहिजे. तर आता काय जाणार नाही, आता उद्या जाईन एखाद वेळेस. तर 1-2 वाटी डाळ आता घालणार कुकरला. मी पाण्यात असं शिजवत बसत नाही, कारण त्याला गॅस पण खूप वाया जातोय आणि वेळ पण लागतोय, पटकन शिजत नाही. तर कुकरमध्ये घातलं की कसं एक 4-5 शिट्ट्या काढल्या की छान डाळ शिजते, एकदम नरम शिजते, आणि परत असं मिक्सरला वगैरे लावत बसायला लागत नाही. तर त्यासाठी मी नेहमी किती पण डाळ असते 2 वाटी घालते, किंवा जास्त करायची असेल तर डायरेक्ट कुकरला लावते, कारण त्याचा जरा कट पण चांगला निघतोय. आणि तर आता पहिला डाळ घालते. या डाळीला औषध वगैरे लावलेलं असते, तर त्यासाठी 1-2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची ही डाळ, कारण वर्षभर टिकवायची असते, त्याच्यामुळे त्याला औषध वगैरे लावलेलं असते. तर हे पांढरं जे पाणी आहे ते औषधातच आहे. आणि ही आमची घरची डाळ आहे, म्हणजे शेतातली, म्हणजे आमच्या मम्मी पप्पांनी जे शेत वगैरे केलेलं आहे ना, तर त्या शेतातली डाळ आहे ही, अशी घरची.
आता बऱ्यापैकी स्वच्छ पाणी झालेलं आहे बघा इथं. हे आता हे पण पाणी वतणार आणि डाळ स्वच्छ झालेली आहे. एवढं पाणी घालते मी, जरासं जास्त, एवढं म्हणजे आपले बोटांचे हे जे कच आहे ती बुडतील इतकं पाणी आहे हे, एवढं आहे. तर यामध्ये जरासं तेल घालणार आहे मी. काय होते, तेल घातलं की डाळ अशी वर येत नाही शिजल्यानंतर ना, असं उतू वगैरे जात नाही. त्यासाठी असं थोडंसं तेल, एक पळीभर तेल घालायचं. आणि आता कुकर लावते मी पटकन. भांडी वगैरे घासून झाली. आता इथं घेत आहे मी पीठ मळायला, कणिक मळायला. तर हा आपल्या डब्यातला जो चमचा असतो ना, त्याच्यानं एक घेत आहे मी एवढं. आणि आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालणार, नाही सॉरी मैदा घालणार थोडासा. त्याच्यामुळं काय होते की जास्त वेळ भिजवत बसावं लागत नाही कणिक, आणि पटकन भिजते आणि छान असं पोळ्या मऊ होतात आणि छान होतात पोळ्या. आणि यामध्ये घालायचं मैदा आणि मीठ घालणार आहे. अगदी थोडंसं घालायचं आहे, एवढं काही जास्त घालायची गरज नाही आहे, किंवा घातला तरी चालेल. बघा हे एवढाच घालत आहे मी मैदा, एवढाच बास. पण थोडं कमी केलं. आणि त्याचबरोबर मीठ थोडंसं जास्त घालते मी, कारण पोळ्यांना जरा चांगली टेस्ट आहे. रोजच्या चपात्यांना पण थोडंसं मीठ जास्त आपण नेहमी घालतो थोडंसं जास्त. त्याच्याने काय होते की चपात्या पोळ्या यांना टेस्ट चांगली. जेव्हा आपण चपाती पोळी किंवा पुरी या तिन्हीपैकी म्हणजे बाकी कुठलंही पीठ असू दे, जर मळायचं भाकरीचं सोडून, ज्वारीच्या भाकरीचं सोडून असं आपलं जे पीठ असतं ते मळायचं असतं ना, तर ते बुट्टीमध्ये असं म्हणजे पाटी वगैरे असते ना त्यामध्ये मळायचं. त्याच्यानं काय होते की पटकन हे एकजीव होते. तिथं बघू शकता तुम्ही किती फास्ट, म्हणजे मी फास्ट फॉरवर्ड पण केले तरी पण खूप फास्ट मळून होते, कारण ते पटकन एकजीव होते, तिथल्या तिथं एकजीव होते पीठ आणि जास्त वेळ जात नाही आणि चांगलं पीठ मळून होते. परातीमध्ये तेवढं चांगलं मळता येत नाही, पण भाकरीसाठी आपल्याला परातच पाहिजे. तर आता हे पटापट थोडंसं पाणी जास्त घातले मी, बघू शकता तुम्ही माझा हात पूर्ण चिकट झाला आहे. तर असं थोडंसं तेल वगैरे इथं घालून पिठामध्ये ठेवणार हे पीठ बाजूला भिजायला. आणि आता इथं घेतला आहे मी गूळ चिरायला. नेहमी मी गूळ असं चिरूनच घालते म्हणजे पोळ्याला वगैरे, कारण चेचत बसला की तो जास्त वेळ जातो आहे. आणि असं आता मला सवय झाली आहे सांबारला वगैरे असं चिरून गूळ घालायचं, त्यामुळे पटपट चिरता पण येते आणि गूळ पण चांगला आहे, पटकन चिरला जातो तो. तर अशा पद्धतीनं चिरून घेते. आणि आपण 2 वाटी डाळ घेतलेली आहे, तर त्यासाठी 2 वाटी गूळ घेत आहे मी इथं. झाला हा पण 1 वाटी. हा सगळा खरडून घेऊन वगैरे होतोय. आणि थोडीशी साखर नंतरनं घालणार जेव्हा डाळ शिजवत असते, डाळ आणि पुरण जेव्हा शिजवत असते तेव्हा, आणि थोडंसं आणि थोडीशी साखर घालणार. तर आता हा गुळ आहे तो ठेवते मी. प्रत्येक ठिकाणी होळी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी करतात लोक. तर आमच्या गावात कसं आहे की आपल्या दारात करत नाहीत, तर आम्ही माळावर राहतो, म्हणजे गाव तिकडच्या साईडला आहे आणि इकडं माळ भाग आहे. तर माळावर सगळ्या लोकांच्या शेण्या ज्या असतात त्या सगळ्या गोळा करून इथं जो चौक आहे ना, तिथं मधी एकच होळी पेटवली जाते. तर कुणी सेपरेट होळी पेटवत नाहीत. सगळे लोक, ते मुलं जे आता गोळा करायला तुम्हाला दाखवते मी, तर ते जे गोळा करत आहेत ना ते सगळ्यांकडनं गोळा करून घेतात आणि एकच होळी तिथे पेटवली जाते. आणि पोळीचा नैवेद्य वगैरे जो दाखवायचा असतो तो एकाच ठिकाणी तिथे दाखवला जातो.
तर ह्याच्या आधी मी असं कधी बघितलं नव्हतं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच बघितलं असं. तर आमच्या इथं कसं की म्हणजे माझ्या माहेरात तिकडच्या साईडला महाराष्ट्रात वगैरे तर तिकडं कसं आपली आपली आपण म्हणजे तिथं काय शेण्या वगैरे नसतात, घरच्या इथं असतात सगळ्यांच्या. तर तिथं सगळेजण विकत आणतात आणि विकत आणून एक 5 शेण्या आणून आपल्या आपल्या दारात पेटवतात. तर इथं तसं नाही, सगळ्यांची कॉमन एकच असते, सगळेजण नैवेद्य तिथंच आणून देतात आणि मोठीच्या मोठी होळी पेटवतात. तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेलच की कसं पेटवतात ते मी दाखवतेच तुम्हाला. आणि आता मी तुम्हाला दाखवते तिथं मुलं सगळं तयारी करायला चालू झालेली आहे त्यांची होळीची. सगळे शेण्या वगैरे लावायला घेतलेले आहेत. टमक्यांचा यावर्षी काय आवाजच नाही मुलांचा, कारण जी मागच्या वर्षीपर्यंत फिरत होती टमक्या वाजवत, ते आता मोठी झाल्यात मुलं त्याच्यामुळे ते काय आता वाजवत नाहीत काय नाहीत आणि तसंच गोळा करायला चालू केलं त्यांनी. कुकर गार होऊपर्यंत इथं मी आता येळवणीच्या आमटीसाठी जो मसाला लागतो तो करून घेते. तर इथं मी घेतलेला आहे कोथिंबीर आणि एक आल्याचा तुकडा. हा जरा जास्त झाला तर असं कमी करते, नाहीतर आमटी खूप तिखट लागते, थोडंसं कमी करते. आणि कोथिंबीर परत हे 2च तुकडे घेतलेत खोबऱ्याचे, कारण जराशीच करणार आहे, परत उद्यापर्यंत मग ती राहणार नाही कारण आता उन्हाळा चालू आहे. तर हे 2च एवढे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर लसूण आणि घालायचं यामध्ये जिरे. खलबत्त्यामध्ये चेचलेल्या मसाल्याची चव एक वेगळीच असते, कारण मी जसं पहिला सांगितलं तुम्हाला, तो क्रश होतो त्यामध्ये, व्यवस्थित कापला जात नाही. त्याच्यामध्ये जो रस असतो तो सगळा असं बाहेर येतो, त्यामुळे कट होत नाही तो. तर सगळं मी रिपीट सांगत आहे असं होत आहे बहुतेक. तर असा मसाला मी मोठा वाटून घेतलेला आहे. नेहमी मी असंच वाटून घेते. जेव्हा मी मिक्सरमध्ये वाटलेला असतो मसाला तेव्हा आमच्या घरात म्हणतातच की आज काय एवढी खास झाली नाही गौरी आमटी, कारण मी तेव्हा गडबडीत वगैरे केलं असलं तर मिक्सरला लावलेलं असते. आणि आज आहे वेळ आणि येळवणीच्या आमटीला मसाला हा दगडातलाच पाहिजे, म्हणजे खलबत्त्यामधलाच पाहिजे. कुकर गार झालाय. आता डाळ दाखवते तुम्हाला कशी शिजले, छान शिजले आहे तर दाखवते. एक वेळेला माझं मलाच कौतुक वाटते की बाबा लग्नाच्या आधी मला पोळी डाळ कशी शिजवायची हे पण माहीत नव्हतं, आणि आता आज या वेळेला अशा परफेक्ट पोळ्या जमतात. डाळ कशी शिजवायची, किती गूळ घालायचं, किती डाळ असल्यावर किती घालायचा गूळ, हे सगळं कळतं आहे. तर कधी कधी आपलं स्वतःला कौतुक एवढं वाटत असते आणि कौतुक वाटलंच पाहिजे. तर आता इथं बघा तुम्ही डाळ बघितली, छान अशी स्मॅश होत आहे. डाळ चांगली शिजलेली आहे, पूर्ण अखंड तुम्हाला दिसत आहे ती, पण तुम्ही बघितलं ती स्मॅश केल्यानंतर ना. आता हे पाणी जे आहे ते पूर्ण नितळून काढायचं आहे डाळीचं, कारण काय होते, पाणी जर त्यामध्ये राहिलं तर डाळ शिजायला खूप वेळ होतो आणि जास्त वेळ शिजत बसली की ती घट्ट होत जाते ते पुरण, आणि चांगलं होत नाही आणि वाटायला पण येत नाही फास्ट. त्यासाठी पाणी जे आहे ते फास्ट म्हणजे पूर्ण नितळून घ्यायचं त्यामध्ये. आणि आता हे हलवत आहे ना मी, असं हलवताच ते निम्मं स्मॅश होत जातं आणि नंतर ना मग गूळ घातल्यानंतर ना आपल्याला जास्त मिक्स करावं लागत नाही. इथे गॅस मी अजून चालू केलेला नाही आहे. पहिला हा सगळा गूळ यामध्ये टाकते आणि मिक्स करून घेते पहिला, आणि मग नंतर ना गॅस चालू करते. आमच्या इथं असे पण काही लोक आहेत जे गूळ न घालता म्हणजे फक्त साखर आणि डाळीच्या पण पोळ्या करतात. तर त्या पण प्रकारच्या पोळ्या छान लागतात, मी बघितलं त्या पण करून, आणि टिकतात पण त्या जास्त दिवस. या पोळ्यांना जर असं 2-3 दिवस जर राहिला तर खराब होतात एखाद वेळेस, पण साखरेच्या ज्या पोळ्या असतात त्या खूप दिवस टिकतात.
पुरण टेस्टी लागावं त्यासाठी काय करायचं, एक दालचिनीचा तुकडा एवढासा छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि यामध्ये घातले वेलदोडे असे सोलून घातलेत, तसेच घातले तरी चालेल. आणि हा दालचिनीचा तुकडा आणि हा एवढा जायफळाचा तुकडा आहे. तर आता हे सगळं छान कुटून घ्यायचं. याच्यामुळे काय होते, पुरणाला छान खमंग अशी टेस्ट येते आणि असं पेढा खाल्ल्यासारखं लागते पुरण. तर त्यासाठी हा मसाला घालून एकदा पुरण नक्की ट्राय करून बघा. इतकं सुंदर लागते, पोळं इतक्या छान लागतात ना. मी नेहमी असं हा मसाला घालून पोळ्या करते, कारण एक टेस्ट येते वेगळी, छान अशी टेस्ट येते त्याला. आणि मुलांना असं खायला पण मुटके करून दिले की ते पण आवडीनं खातात. आणि जर म्हणजे एक छान टेस्ट येते त्याच्यासाठी घालायचं आहे. तर दालचिनीचा तुकडा आहे तर थोडासा मोठा झाला होता, त्याच्यापेक्षा थोडासा कमी घातला तरी चालेल. आणि एखादा लवंग जरी घातला तरी चालेल, छान टेस्ट येते. आणि जरी नाही एवढं सगळं घालायचं नसेल तरी नुसतं फक्त जायफळ घातलं तरी पुरणाला खूप छान टेस्ट येते. आता हे असं पातळ आहे पण नंतर ना हे शिजत डाळ जशी जशी ती पूर्ण एकजीव होत जाईल गुळामध्ये, तसं तसं ते घट्ट होत जाईल. आता खूप पातळ आहे पण नंतर ना बघा तुम्ही किती छान होते पुरण. आणि त्याला टेस्ट पण छान येणार आहे, कारण यामध्ये छान मसाला घातला आपण, जायफळ, दालचिनी आणि वेलदोडे. पुरण शिजलं आहे हे समजण्यासाठी काय करायचं, आता बघा इथं घट्ट झालं हे तुम्हाला दिसत असेल. तर आता हा मी चमचा घेतला ना, हा मध्ये असा उभा करायचा, व्यवस्थित उभा करायचा. आणि तो खाली आपला पण पडला तर समजायचं की अजून जर असं पुरण शिजवण्याची गरज आहे. जर खाली नाही पडला तर मग ते पुरण शिजलेलं आहे असं समजायचं. वाटलेलं आहे मी एवढं पुरण झाले तर 2 वाटी डाळीचं. आणि सांडगे पण तळून घेतलेत, दाखवते तुम्हाला मी. हे बघा एवढे बास होतात. तर आता पुरण झाले, कणिक मळले, भात झालाय, सांडगे तळून झालेत, आमटीचा मसाला पण झालाय. भाजी मी आता काही नाही करणार, कारण सकाळीच मी बटाट्याची भाजी केली होती आणि गुळवणी करणार. आणि मग आता त्याला हे सगळं गॅस कट्टा स्वच्छ करून घेणार आणि मग पोळ्या करणार. तर आता पटापट पोळ्या करून घेते, वेळ झालेला आहे संध्याकाळचा, बाहेर अंधार पडलेला आहे. तर आवरून घेऊया आपण पटापटा. येळवणीची आमटी करण्यासाठी इथं मी 4 चमचे तेल घेतलेलं आहे, कारण येळवणीची आमटी करण्यासाठी थोडं जास्त तेल लागतं. तर त्यामध्ये घातलेलं आहे जिरे, मोहरी, जिरे, मोहरी आणि त्यानंतर आपण जो कुटून घेतला होता तो मसाला, खलबत्त्यामध्ये वाटलेला मसाला, हळद घालायची. आणि तो मसाला थोडासा भाजला की मग त्यामध्ये चटणी घालायची, हलवायचं चांगलं. आणि आपलं जे येळवणीचं पाणी असतं ते त्यामध्ये घालायचं. मी कुकरमध्ये करणार होते, त्यामुळे छोट्याशा कढईमध्ये मी फोडणी घातली आणि ती फोडणी आता त्या कुकरमध्ये ओतलेली आहे. आणि आता थोडंसं पाणी घालून ते खळबळून पाणी त्यामध्ये घालायचं आणि आमटीला छान उकळी काढायची. तर पोळ्या यामध्ये ठेवून उद्घाटन करणार आहे या बुट्टीचं. तर ही बुट्टी कशी आहे बघा, किती छान. आमच्या इथं पलीकडेच आहेत करतात. तर माझी पहिल्याची जी बुट्टी होती ती बाद झाली होती,
तर त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं अशी करून द्या आणि खाली असं चुंबळ पण करून द्या म्हणून सांगितलं होतं, जेणेकरून वाफ वगैरे सुटली तरी अशी ती खालच्या खाली हे होते, म्हणजे वरची चपाती वगैरे शक्यतो यात ओली होतच नाही, तरी पण म्हटलं असं छान चुंबळ वगैरे करून द्या. ह्याच्या आधीची होती ती नव्हती त्याला बुट्टीला चुंबळ, तर याला करून द्या म्हणून. असं वरती झाकण पण असते, चपाती वगैरे ह्यामध्ये अशा काढायच्या असतात. तर असं आम्हाला घर बसल्या मिळते. तर आज पोळ्या यामध्ये ठेवून उद्घाटन करणार आहे या बुट्टीचं मी. तर किती छान आहे बघा ही बुट्टी. आता सगळी वरची कामं आवरून पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. पोळ्या करण्याचं तुम्हाला अजून एक सिक्रेट सांगते. पोळ्या फुटण्याचं कारण काय असतं, एक वेळा आपण तर आता मी भाजी वगैरे काही केलेली नाही आहे, पण आपण काय करतो की इकडं पोळ्या पुरण शिजवायला ठेवायचं, एकीकडं भाजी फोडणी घालायचं किंवा एकीकडं आमटी फोडणी घालायचं, असं आपण करतो. तर असं कधीच करायचं नाही. खरंच ही खूप महत्त्वाची टीप आहे, तुम्हाला सांगते मी, माझ्या अनुभवावरनं सांगते. कारण काय होते की कांद्याचा परत लसणाचा फोडणीचा जो वास असतो, त्या वासामुळे पोळ्या फुटतात. हे खूप मोठं कारण आहे. एक वेळा खूप चांगलं पीठ मळलेलं असते, खूप चांगलं पुरण केलेलं असते, तरीही पोळ्या फुटतात. तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचं मोठं कारण आहे की एकीकडं पुरण शिजवायला ठेवायचं किंवा डाळ शिजवायला ठेवायचं आणि एकीकडं भाजी फोडणी घालायचं, असं कधीच करायचं नाही. बघा एकदा तुम्ही ट्राय करून. काय करायचं, एकतर पहिला पोळ्या करायच्या किंवा एकतर पहिला भाजी आणि आमटी करून घ्यायची, असं करायचं. कुठलं तरी एक, ह्या दोन्हीपैकी एक काम कुठलं तर पहिला करायचं आणि एक काम नंतर न करायचं. मी नेहमी असंच करते. तुम्ही आता बघितलं असेल, सगळं पोळ्या माझं आमटी वगैरे सगळं करून घेतलेलं आहे मी, आणि ती आमटी वगैरे आहे ती सगळी बाजूला ठेवलेली आहे. आणि आमटी करूपर्यंत मी कणी पुरण जे होतं ते पूर्णपणे लांब बाजूला ठेवलं होतं, डायनिंग टेबलवर ठेवलं होतं तिकडे लांब. तर खरंच ही टीप खूप महत्त्वाची आहे, तुमच्यासाठी सांगते. तर मी नेहमी असंच करते. पहिला एक कोणतं तर काम करते, एकतर पहिला पोळ्या नाहीतर एकतर पहिला भाजी आणि आमटी असं करते. पहिली पोळी माझी इथं लाटून झालेली आहे. आता भाजून घेते आणि एका साईडला इथं मी ठेवलेलं आहे, गुळवणी करायला ठेवलेली आहे. कारण मी भाजी केली नव्हती, आणि भाजी असली तरी पण गुळवणी ही असतेच, कारण गुळवणीशिवाय टेस्ट नाही पोळीला. पोळी परतण्यासाठी कधीही उलटणं आपलं जे असतं चपाती परतण्याचं असतं ते वापरायचं नाही, कारण त्याला कोपरे असतात, टोक असतात त्याला. तर त्यामुळे काय होते की पोळी खूप नाजूक असते, खूप म्हणजे खूप नाजूक असते. त्याच्यामुळे त्याला जरा जरी कोपरा त्याचा लागला तर ती लगेच तिथं फुटते आणि मग आतून भाजत नाही. त्यासाठी काय करायचं, झारा किंवा गोल असं उलटणं असतं, प्लेनच असते पण उलटणं असते, ती गोल असते, तशा पद्धतीचं वापरायचं. जर ते नसेल तर आपला झारा जो असतो ना तो वापरायचा. झाऱ्याने खूप छान परतता येतं आणि पोळी अजिबात फाटत नाही. आता इथे मी दुसरी पोळी करायला घेतलेली आहे. अजून एक बघा, आता हा गोळा करून घेतला आहे ना, हा थोडासा मी प्रेस करून घेतला आहे. बघितलं तुम्ही, हाताने मी थोडा मोठा करून घेतला तो. त्याने काय होते की पुरण जे असते ना ते सगळीकडे एकसारखं पसरलं जाते आणि आपण लाटताना ते एकीकडे जास्त एकीकडे कमी असं होत नाही. आणि आता इथं बघा, ही जे इथं पिवळं दिसत आहे ना, ते कशामुळे होते, आपली जशी दृष्ट लागत असते पोळ्यांना, किती छान झालं तर ते त्याच्यामुळे तसं होत असते. तर काही नाही, तेवढं लगेच काही फुटत नाही तिथं. तुम्ही इथं बघायला पुढं भाजताना छान भाजते, फुगते पण. आणि पहिली पोळी पण बघितलं तुम्ही किती छान फुगली होती, अगदी काटोकाट फुगली होती, आणि सगळ्याच अशा पोळ्या फुगतात माझ्या. आणि आता ही पण पोळी भाजून घेते. एकदम असं क्लोजअपमध्ये दाखवलं तुम्हाला मी कशी लाटते मी पोळी. आता पटापट सगळ्या बाकीच्या पण पोळ्या करून घेते, कारण नैवेद्य द्यायला जायचं आहे, नैवेद्य द्यायला जायला पाहिजे. मम्मी वगैरे येतील आता एवढ्यात, आणि मुलांना पण भूक लागलेली असेल. तर तिथं होळी पेटवलेली आहे, चालू केलेली आहे.
तर होळीला नैवेद्य वगैरे दाखवला आणि इथं बघा मी तुम्हाला म्हटलं होतं अशी कॉमनमध्ये आमच्या इथं होळी पेटवली जाते. सगळेजण नैवेद्य घेऊन आलेले आहेत. तिथं नैवेद्य सगळ्यांचा इथंच दाखवला जातो. कोणीही स्वतःच्या दारात पेटवत नाहीत होळी. अशी कॉमनमध्ये एकच आमच्या इथं मध्ये जो रोड आहे तिथं पेटवली जाते. तर असा होता आजचा एकूण दिवस. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आमची होळी कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा. तुमच्या इकडे होळी कशी केली जाते हे पण सांगा. आणि परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. चला बाय बाय.